त्याला अगोदर प्राधान्य दिलं पाहिजे. कार्यकर्ता सांगतो हे अत्यंत महत्त्वाचं, पण गावाला जर ही गोष्ट अडचणीत वाटत असेल तर ती गोष्ट प्राधान्याने करणं ही काळाची गरज आहे. अजून असे असंख्य प्रकल्प माझ्या डोक्यामध्ये खऱ्या अर्थानं आहेत. याच्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि मला जरी उमेदवारी नाही दिली तरी महायुतीला उमेदवारी देईन. त्याच्या बरोबरीनं मी काम करण्याचाही निर्णय घेतलेला आहे. परंतु माझी दावेदारी, मी 35-40 वर्षाचा, माझा 37 वर्षाचा राजकीय प्रवास आहे. या प्रवासात असंख्य लोक मी मिळवली, लोक कमवली, लोक जपून ठेवली. पत्रकारांनी सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं नाव मिळवून दिलं. दादा पाटील ही ओळख मला पत्रकारांनी केलेली आहे. म्हणून मी खऱ्या अर्थानं तालुक्यात सगळ्यांच्या दृष्टीनं मी प्रसिद्ध, लोकांच्या सुखदुःखामध्ये जातो. आणि स्वर्गीय बाबूरावजी पाचरणे यांचं खऱ्या अर्थानाचं राहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी मी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहे सर्व ताकदीने. नाही ना, त्यांचं ना, मी त्यांच्यासारखं आहे, त्यांचं वारस असलं तर त्यांची माझी काहीच अडचण नाही. बाळासाहेबांचा वारस आणि मी खरंच आहे.